उद्योजक मित्रांनो नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच ओवी ॲग्रो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. उद्योजक मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक खास व्यवसाय घेऊन आलो आहे, जो मार्केटमध्ये कधीच बंद पडू शकत नाही. त्याचं कारण असं की हा व्यवसाय जो आहे हा फूड प्रोसेसिंगचा असणार आहे. म्हणजे तुमचा मानवी जीवनामध्ये ह्या प्रोडक्टचं खूप जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे. तुमचा हा प्रोडक्ट तुमच्या किराणा दुकानामध्ये विकला जाईल, तुमच्या हॉटेल्समध्ये विकला जाईल. प्रत्येक घरामध्ये या या प्रोडक्ट जर घरामध्ये नसेल तर तुमचा स्वयंपाक सुद्धा बनवू शकत नाही. तो प्रोडक्ट म्हणजे तुमचा आटा, जो गव्हाचा आटा असणार आहे. हा कशा पद्धतीने निर्मिती केली जाते. जर तुमच्या घरामध्ये आटा येत असेल, आता तुम्ही ग्रामीण ठिकाणी असाल तर तुम्ही स्वतः गहू घेऊन जाताय, दळून घेऊन येताय. आता जो दळून देणार आहे त्याचा पण व्यवसाय छोटासा व्यवसाय असणार आहे. तो 5 रुपये 10 रुपये किलोने आणि तुम्हाला आटा दळून देणार आहे. आता तो व्यवसाय वेगळा झाला. आता तुम्हाला जर कमर्शियल लेवलचा व्यवसाय करायचा आहे, उद्योजक आहे की ज्याला एक मोठ्या लेवलचा व्यवसाय चालू करायचा आहे. तुम्हाला मॉल्समध्ये हा माल सप्लाय करायचा आहे, मोठमोठ्या किराणा दुकान्समध्ये हा माल सप्लाय करायचा आहे, तुम्हाला काही कॅन्टीन्स असतील, ह्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला माल सप्लाय करायचा आहे. तर हा कमर्शियल लेवलचा तुम्हाला व्यवसाय कशा पद्धतीने करता येईल, त्यासाठी कोणत्या मशिनरीज लागतात याविषयी माहिती तुम्हाला या व्यवसायामध्ये भेटणार आहे उद्योजक मित्रांनो. सुरुवात करूयात व्हिडिओला. तुमच्या पाठीमागे जो प्लांट आता मी तुम्हाला दाखवतोय, हा प्लांट दाखवायचं एकच कारण, उद्योजक मित्रांनो, खूप सारे कंपनी मार्केटमध्ये आहेत की ज्या कुठल्याही मशिनरी हा उद्योजकांना विकतायत, पण त्यामधनं जो आटा तयार होतोय हा मार्केटमध्ये चालत नाही, तुमची चपातीच कडक होईल, असे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर तुम्हाला हा व्यवसाय जर सक्सेस करायचा असेल, तुम्हाला स्क्रीनवरती ज्या मशीन दिसत आहेत याच मशीन तुम्हाला घ्यायच्या आहेत. या पलीकडे तुम्हाला कुठलीही मशीन आटा निर्मितीमध्ये लागणार नाही. तुम्हाला एक प्रोसेस समजून सांगतोय की आटा निर्मिती नेमकी कशा पद्धतीने होते, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आटा कसा तयार होतोय, तुमची पॅकेजिंग कशी होती, हा सर्व मी तुम्हाला स्क्रीनवरती समजून सांगतोय. उद्योजक मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गहू विकत घ्यायचे. तुमच्या पंजाब असेल, एमपी असेल किंवा महाराष्ट्र असेल, या ठिकाणी खूप सारा सीझन वाईज तुम्हाला गहू भेटतो, स्वस्त दरात भेटतो. शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. हा गहू घेतल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम प्रोसेस असते तुमची क्लिनिंगची प्रोसेस. तुम्हाला गहू जो आहे, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती जे हॉपर दिसतंय, या हॉपरमध्ये तुम्हाला पहिल्यांदा माल टाकावा लागतो. तर माल तुम्हाला मॅन्युअलीच टाकावा लागणार आहे उद्योजक मित्रांनो. या हा जर प्लांट तुम्हाला रन करायचा, एक साधारणपणे 2 ते 3 लेबर तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. हा माल या ठिकाणी टाकल्यानंतर हा बकेट इलेव्हेटर नावाचं मशीन आहे. इलेव्हेटर मशीन हा तुमचं कन्व्हे करायचं काम करणार आहे, मटेरियल लिफ्ट करतोय. मटेरियल लिफ्ट केल्यानंतर क्रशर मशीनला जाणार आहे. क्रशर मशीन मध्ये तुमचे ओंबी असेल, ढेकूळ असेल, हे फोडलं जाते. हा 2 नंबरचा मशीन आहे क्रशर मशीन. क्रशिंग होऊन परत एकदा मटेरियल इलेव्हेटरद्वारे तुमच्या क्लिनिंग मशीन मध्ये जाणार आहे. आता इथं क्लिनिंग मध्ये मशीन मध्ये तुम्ही पाहू शकता एक साधारणपणे 3 प्रकारची सॉर्टिंग होणार आहे. इथे ए क्वालिटी पडेल, इथे बी क्वालिटी, इथे सी क्वालिटी. आता ए क्वालिटीचा गहू तुमचा हा मॅग्नेटिक डिस्टोनर मशीन वरती जाणार आहे. तर मॅग्नेटिक आलं म्हणजे तुमचं लक्षात येईलच की तुमच्या गावामध्ये काही लोखंड असेल, दगड असेल, तर हा तुमचा बाजूला होतो हा या मॅग्नेटिक डिस्टोनर मशीनवरती. इथपर्यंत तुमची क्लिनिंगची प्रोसेस संपली उद्योजकांना. आता क्लिनिंग झाल्यानंतर परत एकदा इलेव्हेटरने मटेरियल उचललं जाणार आहे, हे जाणार आहे तुमच्या वरमला. आता वरमचं काम काय असणार आहे की तुमचा गहू जो आहे हा मॉइश्चराईज केला जातो. ज्यावेळेस तुम्ही गावाकडील जर असाल, तुम्हाला माहित असेल, तुम्ही गहू दळायला ज्यावेळेस घेऊन जाता, 10 किलो घेऊन गेलं तर पीठ तुम्हाला 9 किलो भेटतं. त्याच्या मागचं कारण आहे तुमचं चक्कीमध्ये आटा जळला जातो, त्याच्यामुळे तुमचं हे मॉइश्चर लॉस होतं या ठिकाणी. तर मॉइश्चर लॉस होऊ नये यासाठी तुम्हाला हा वरम असणार आहे. वरम मध्ये मॉइश्चराईज केलं जातं. मॉइश्चराईज केल्यानंतर इथे रेस्टिंग करायचं, एक साधारणपणे 2 ते 3 तास हे रेस्टिंग टँक असणार दिलेले आपण. या रेस्टिंग टँक मध्ये तुम्हाला रेस्ट करायचे. रेस्ट केल्यानंतर गहू हा सुकला जातो. सुकल्यानंतर या ठिकाणी तुमची आटा चक्की लावलेली. आता आटा चक्की बघू शकता, मार्केटमध्ये खूप सारे आटा चक्की आहेत. आता ऑटोमॅटिक खूप सारे आटा चक्की आलं, बट ह्या आटा चक्कीचा माल मार्केटमध्ये चालत नाही. त्यासाठी तुम्हाला आटा चक्की लागणार आहे एमरी स्टोनची, म्हणजे जी नॅचरल दगड असतो, नॅचरल दगडावरती ज्यावेळेस आटा पिसला जातो, हाच आटा मार्केटमध्ये चालतो. या तुमचा आटा तयार होणार आहे. आटा तुमचा थंड करण्यासाठी इथे आपण न्यूमॅटिक सिस्टम वापरलेली. ही जर तुम्ही पाहताय न्यूमॅटिक सिस्टमद्वारे मटेरियल हे तुमचं सेंट्रीफ्युगल मशीनला पडणार आहे. हे सेंट्रीफ्युगल मशीन तुमचं चाळायचं काम करणार आहे. ज्यावेळेस तुमचा आटा हा चाळला जातो, चाळल्यानंतर एक 100 किलो पाठीमागे तुम्हाला 95 किलो पर्यंतचा आउटपुट भेटणार आहे. या ठिकाणी तुमची 2 क्वालिटी पडेल, एक तुमचे कोरस पार्टिकल आणि म्हणजे गव्हावरचा जो भुसा असतो तो भुसा बाजूला पडणार आहे, आणि तुमचं चांगलं पीठ या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. आता पीठ चांगलं भेटल्यानंतर तुम्हाला हे पॅकेजिंग मशीन मध्ये टाकायचं, किंवा तुम्ही इव्हन मॅन्युअली पॅकेजिंग पण करू शकता.
आता पॅकेजिंग केल्यानंतर तुमचे जे पण मॉल्स असतील, किराणा दुकानं असतील, या ठिकाणी तुम्हाला माल हा सप्लाय करायचा आहे. उद्योजक मित्रांनो, जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा आहे, आटा निर्मितीचा व्यवसाय चालू करायचा आहे, मशीन बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, रॉ मटेरियल कुठून तुम्हाला घ्यायचं याची माहिती पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला हा सेल कसा करायचा आहे, तुमची ब्रँडिंग कशी असायला हवी, तुम्हाला यासाठी लायसन्स कोणते लागतायत, या सर्व माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर येतोय, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व माहिती मोफत भेटणार आहे, याचे कुठलेही चार्जेस आकारले जाणार नाहीत, तुम्हाला संपूर्ण माहिती ही मोफत भेटणार आहे. तुम्ही लगेच संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला एक मेसेज करा की आटा निर्मिती व्यवसायाची माहिती पाठवा. आमच्याकडनं तुम्हाला, आमच्या टीमकडनं तुम्हाला सर्व माहिती ही पाठवली जाईल. धन्यवाद मित्रांनो.